शेतकऱ्यांना पैसे मिळतील। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे। राज्य सरकारचे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे 3 मोठे निर्णय झालेले असून आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी व नुकसान भरपाई संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहावं। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। सोयाबीन 6,000 रुपये तर कापूस 10,000 रुपये हमी भावाने खरेदी करा, शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, सध्याची स्थिती। आता जर पाहायला गेलं तर सध्या दुष्काळी स्थिती आहे, त्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली असून वाढत्या महागाईमुळे शेतीसह घर खर्चाचे बजेट बसेना। शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहेत, त्यामुळे सोयाबीनला 6,000 रुपये तर कापसाला 10,000 रुपये हमीभाव द्यावा असा सूर शेतकऱ्यांमधून निघत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी 50,000 रुपयांचे अनुदान। आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी पाहायला मिळत आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रत्येकी 50,000 रुपयांचे अनुदान हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तसेच आलेल्या माहितीनुसार आता विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना दिलासा, महापुराने नुकसान झालेल्या पिकांना सानुग्रह अनुदान वाटप सुरू। जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी पाहायला मिळत आहे। मागील काही दिवसांपूर्वीच राज्यामध्ये महापुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना आता सानुग्रह अनुदान वाटप सुरू झालेले आहे। शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे अनुदान मिळणार आहे, त्यामुळे सध्या शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। राज्यात पीक विम्याचे 2,307 कोटी रुपये थकीत, 21,45,000 शेतकरी 1.5 वर्षापासून प्रतीक्षेमध्ये, भरपाई देण्यास सरकार व कंपन्यांची चालढकल। आता जर पाहायला गेलं तर राज्यातील 21,45,665 शेतकऱ्यांची तब्बल 2,306 कोटी रुपये विमा नुकसान भरपाई रक्कम थकीत आहे। ती सरकारकडून कंपनीला दिली तरच शेतकऱ्यांना वितरित होऊ शकते, यासाठी गेले 1.5 वर्ष शेतकरी आशेने वाट पाहत आहेत, मात्र सरकार पैसे द्यायला तयार नसल्याची स्थिती आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। अवकाळी अतिवृष्टीचा फटका, शेतकऱ्यांना 54 कोटींची भरपाई, 6,500 खातेदारांना मदत, वर्षभरापासून होते प्रतीक्षा। आता जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्याचनुसार ऑगस्ट ते सप्टेंबर 2023 मधील अतिवृष्टी तर नोव्हेंबर 2023 ते मे 2024 या कालावधीमध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी शासनाने मदत जाहीर केली आहे। जिल्ह्यातील 6,613 शेतकऱ्यांना 54 कोटी 2,72,000 रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळणार आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची व नुकसान भरपाईची बातमी आपण पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतरही कांद्याचे शेकडो कंटेनर बांगलादेशच्या सीमेवर पडून, सध्याची स्थिती। एकंदरीत जर पाहायला गेलं तर लोकसभेमध्ये कांद्याने सरकारच्या डोळ्यामध्ये पाणी आणल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्य काढलेच, तसेच निर्यात शुल्कही 40% 20% केले। मात्र या निर्णयानंतरही बांगलादेशच्या सीमेवर लाखो टन कांदा पडून राहिलेला आहे। तांत्रिक कारणामुळे सिस्टीम अपडेट झालेली नाही, त्याचा फटका व्यापाऱ्यांसह कांदा उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे। जिल्ह्यात 1,89,000 शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी नोंदणी, अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, 23 सप्टेंबरपर्यंत वाढली मुदत। आता जर पाहायला गेलं तर शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध सुविधा तसेच अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पीक पेरा नोंदणी करणे आवश्यक आहे। यंदा खरीप हंगामासाठी आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील 1,89,659 खातेदारांनी मोबाईल ॲपच्या सहाय्याने नोंदणी केली आहे। अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंदणी करता आली नाही, त्यामुळे आता 23 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे। ई-पीक पाहणी केली तरच शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळणार आहे। खरीप पीक विम्याचे 137 कोटी रुपये प्राप्त, शेतकऱ्यांना दिलासा। जर पाहायला गेलं तर खरीप हंगामाच्या पीक विम्याचे 139 कोटींपैकी 137 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आली आहे। तसेच उर्वरित 2,18,00,000ची रक्कम पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी
त्यांचे आधार कार्ड लिंक केलेले बँक खाते तपासून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे। शेतकरी मित्रांनो, बुलढाणा, नंदुरबार, सांगली व वाशिम या चारही जिल्ह्यांच्या क्लस्टर 7 नुसार 541 कोटी रुपयांची रक्कम या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आली आहे। त्यामुळे या 4ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत। त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। कळमना बाजारामध्ये सोयाबीन दरात सुधारणा। सध्या जर पाहायला गेलं तर खाद्यतेलाच्या आयात शुल्कामध्ये केंद्र सरकारने केलेल्या वाढीच्या परिणामी बाजारामध्ये सोयाबीन दरामध्ये 300 ते 350 रुपयांची तेजी आली आहे। गेल्या आठवड्यामध्ये सोयाबीनला 4250 ते 4300 रुपयांचा दर मिळत होता। त्यानंतर आता सोयाबीनचे दर 4600 रुपयांवर पोहोचलेले आहेत। योजनेचे पैसे लटकले, शेकडो शेतकऱ्यांनी बदलला मोबाईल नंबर। किसान सन्मान योजनेमध्ये नंबर दुरुस्तीत सप्टेंबर अखेर मुदत। आता जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांनी PM किसान योजनेच्या पोर्टलवर चुकीचा डेटा अपलोड केला आहे। यामध्ये प्रामुख्याने चुकीचे मोबाईल क्रमांक नोंदणी केल्याचे निदर्शनास आले आहे। राज्य शासनाने अशा मोबाईल क्रमांकांमध्ये दुरुस्तीसाठी आता मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी चुकीचे नोंदवलेले मोबाईल क्रमांक दुरुस्ती करून घ्यावे, जेणेकरून PM किसान योजनेच्या हप्त्याचा लवकर लाभ मिळेल। केंद्राचा निर्णय सोयाबीन कांदा उत्पादकांच्या हिताचा, राणा जगजित सिंह पाटील यांची माहिती। जर पाहायला गेलं तर दर कमी असल्याने गतवर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। यंदा शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवून तसेच निर्यात धोरणामध्ये सकारात्मक बदल केला आहे। यामुळे सोयाबीन कांदा व इतर मालाचे भाव वाढण्यास फायदा होईल, अशी माहिती तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी दिली आहे। 8 दिवसांमध्ये पूर्ण करा नुकसानीचे सॅम्पल सर्व्हे, कृषी मंत्र्यांच्या विमा कंपनीस सूचना। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी पाहायला मिळत आहे। मागील काही दिवसांमध्ये झालेल्या सततच्या पावसाच्या पाण्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने त्याचे सॅम्पल सर्व्हे विमा कंपनी व कृषी विभागाने संयुक्तरित्या 8 दिवसांमध्ये पूर्ण करून त्यापुढील 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रिम पीक विमा द्यावा, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचे निर्णय क्रांतिकारी ठरतील, देवेंद्र फडणवीस। जर पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारने आमच्या बळीराजासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत। मी त्यांचा अतिशय मनापासून आभारी आहे। शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने हे निर्णय निश्चितपणे क्रांतिकारी ठरतील आणि त्यामुळे आमच्या कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। जिल्ह्यातील 1042 शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 कोटी रुपये जमा, कृषी विभागाची माहिती। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती शासकीय अनुदान हे जमा होत आहे। त्याचनुसार सांगली जिल्ह्यातील 1042 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे। उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये विजांसह पावसाची शक्यता। एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता कायम असल्याने राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान होत आहे। त्यामुळे उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कापूस सोयाबीन अनुदानासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीन कापूस अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी पोर्टलवरती नोंद करणे अनिवार्य करण्यात आले होते। परंतु आता नुकतंच महसूल विभागाने एक पत्र प्रसिद्ध केले आहे। त्यानुसार आता जर शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली नसेल परंतु जर 7/12 उतार्यावर नोंद असेल तर अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात येणार असून अशा शेतकऱ्यांना देखील आता लाभ होणार आहे। सोयाबीन हमीभाव केंद्रे सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जर पाहायला गेलं तर केंद्र शासनाने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यासाठी सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी 90 दिवसांसाठी हमीभाव केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र अनेक ठिकाणी ही केंद्रे सुरू झाली नाहीत। त्यामुळे हमीभाव केंद्रे सुरू करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।